दुसरी लढत एकीकडे असेल मानसी स्पोर्ट्स डेरिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र असेल तो पप्पन 11 पेठ. तर पप्पन 11 पेठ हा संघ मैदानाच्या आतमध्ये खरं तर पप्पन यांच्या आठवणींना उजाला देणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतात. गेम ऑन. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. पहिल्या चेंडूवरती शफल अक्रॉस द लाईन. कलात्मकता, मनगटीत ताकदीचा वापर. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईनच्या मधून 6 धावन करता. 2025 पर्व 15वे शीर्षक गीत आपण या स्पर्धेचं या ठिकाणी ऐकलं. कमालीचा स्टार्ट मात्र आपल्या संघाला मिळवून दिली आहे. पहिल्या चेंडू लोअर फुलटॉस पॅडलाईन वरचा जागा बनवली. कलात्मकता त्या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. इनोव्हेटिव्ह स्ट्रोक्स आपण पाहिला. मनगटी ताकदीचा वापर केला आणि त्यानंतर मात्र सेन्सेबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये हे क्रिकेटमध्ये होणं गरजेचं आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्ही चौकार षटकार लगावू शकत नाही, परंतु प्रत्येक चेंडूवर तुम्ही एकेरी दुहेरी धाव ही जरूर घेऊ शकता हे दर्शवलं. फलंदाज आहेत स्ट्रायकिंग एंडला यावेळेला कल्पेश म्हात्रे. रॉबिन ज्यानं सुरुवात मिळवून दिली दमदार आपल्या संघाला. फलंदाजी करण्याचा जर आपण विचार केला तर पेठ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतला. आजच्या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर हा पहिला असा संघ असेल ज्याने प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतला. पेठ संघाला या ठिकाणी क्षेत्ररक्षण करण्याची संधी दिली. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर देखील क्षेत्ररक्षणाची करण्याची मिळालेली संधी आणि या संधीचा कशा पद्धतीने वापर करतात. कारण या विकेटचा जर आपण विचार केला, या विकेटवरती तुम्ही अचूक दिशा आणि अचूक टप्प्यावर मारा केलात तर तुमची गोलंदाजी यशस्वी होईल. आणि जर का तुमच्या गोलंदाजीमध्ये लाईन आणि लेंथ तुम्ही बिघडलात ना तर मात्र ही विकेट एखाद्या फलंदाजांसाठी नंदनवर ठरेल. एक फ्लॅट विकेट आहे, फारसं काही नाहीये या विकेटमध्ये. चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगानं फलंदाजाच्या बॅट वरती येतात, परंतु लाईन आणि लेंथ ही सर्वाधिक महत्वाची असणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये प्रसादनं पहिल्या षटकामध्ये कमालीची लाईन आणि लेंथ मेंटेन केली. अवघ्या 3 धावांचं पॉवर प्लेचं षटक त्यानं हाताळलं, परंतु त्यानंतर रुपेश नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावलं, ज्यानं संघाच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. आणि पुन्हा एकदा विशालनं जणू विशाल कामगिरी संघासाठी करत असताना विजयाचा शिल्पकार देखील ठरला. आणि कमालीचा या ठिकाणी फलंदाजीच्या माध्यमातून त्यानं खेळ या मैदानावर दाखवला. इथे हात खुले करण्याची संधी थेट आमच्या मुख्य मंचाच्या समोर. जणू उपस्थित मान्यवरांना ही मानवंदना. षटकाराच्या माध्यमातून 6 धावा. पाच शिवचरित्रकार मुख्य मंचावरती या ठिकाणी स्पर्धा पाहतायत. खऱ्या अर्थानं हरिभक्त पारायण देखील आहेत, शिवचरित्रकार देखील आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल नेहमीच त्यांच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन केलं जातं. आणि एकूणच जर पाहिलं ना तर आपण नेहमी म्हणतो की कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद. कपाळी केशरी गंध आम्हा शिवरायांचा छंद. मुखी एक नामघोष जगदंब जगदंब जगदंब. एकूणच धावसंख्येचा विचार केला, धावा धावफलकावरती आल्यात 16 धावा. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 16 धावा धावफलकावरती. कुठेतरी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. पहिल्या षटकामध्ये दबाव बनवणं गरजेचं होतं आणि तो दबाव बनवताना ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला शफल अक्रॉस द लाईन. पंचांची देहबोली काय सांगते? होय, पंच आमच्या दिशेने वळतायत. दोन्ही हात जमिनीलगत समांतर करताना होतोय अवांतर चेंडूचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही धावफलकावरती अंकित केली जाते. थेंबे थेंबे तळे साचे. एका एका धावेने धावा धावफलकावरती उभारल्या जात आहेत. आणि इथून जर का म्हटलं ना तर एक उंच भरारी, एक फिनिक्स भरारी घेण्याचा प्रयत्न फलंदाजीच्या माध्यमातून करताना यावेळेला संधी होती. नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला गेला. उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र सिंगल धावफलकावरती आली आहे. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्ह. नशिबाची साथ या ठिकाणी मिळते आहे आणि ती नशिबाची साथ संघाला घेऊन जाते आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुरुवात दमदार राहिली आहे.
धावा धावफलकावरती बिनबाद 18 धावा. जाऊयात एक छोट्याशा डीजे ब्रेक. एकूणच जर पाहिलं तर 2 अवांतर चेंडू या षटकामध्ये फेकले गेले, परंतु त्यानंतर ज्या प्रकारची फलंदाजी राहिली आहे, रॉबिन आक्रमक होताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. तब्बल 2 षटकार त्याच्या बॅट मधून आली आहे. एकूण धावांचा विचार केला तर 18 धावा जो निर्णय घेतला गेला होता. आपण नेहमी आयुष्यामध्ये म्हणतो ना की आयुष्यामध्ये कोणतेही निर्णय चुकीचे नसतात, फक्त ते योग्य कसे आहेत हे तुम्हाला सिद्ध करता येणं गरजेचं आहे. तुम्ही घेतला गेलेला निर्णय आणि त्या निर्णयाला योग्य न्याय देताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या 18 धावा ही सर्वाधिक महत्वाची सुरुवात. प्रतिस्पर्धी संघावरती जितका तुम्ही दबाव बनवणार ना, संघ तेवढा तुम्हाला प्रतिस्पर्धी संघावरती दबाव बनवण्याची संधी उपलब्ध करून देणार. परंतु आपण क्रिकेटमध्ये नेहमी म्हणतो ना तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. यावेळेला लोअर फुल टॉसचा चेंडू होता. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत का, नाही आहेत. चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषेच्या पलीकडे, पण सरांचा इशारा इट्स अ बाउंड्री. एकूणच जर पाहिलं ना तर धावा धावफलकावरती ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. जरी नाणेफेकीचा कौल तुम्ही गमावला असला तरी देखील मिळालेली ही जी क्षेत्ररक्षण काढायची संधी आहे, इथे मात्र लॉफ्ट केलाय. लॉफ्ट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न, इनफिल्ड क्लिअर करत असताना कमालीचा टायमिंग आहे आणि रॉबिन मात्र अक्षरशः तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कल्पेशच्या बॅट मधून चौकार. या ठिकाणी आमचे छोटे छोटे दर्शक देखील या क्रिकेट स्पर्धांचा मनमुराद आनंद लुटताना अगदी घड्याळाची वेळ दर्शवते 9:25 आणि त्यांच्या उत्साहामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता नाही आहे. हे सर्वाधिक महत्वाचं आहे. ही युवा पिढी आहे, ही येणारी पुढची पिढी आहे ज्यांच्या हातामध्ये, कारण वसंत दादांनी गेली 15 वर्ष ही स्पर्धा अविरतपणे सुरू ठेवली आहे आणि आम्ही आज या 15व्या वर्षामध्ये आम्हाला संधी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची मिळाली आणि आम्ही अपेक्षा करतो की येणारी 100 वर्ष ही स्पर्धा अशीच अविरतपणे सुरू राहोत. आणि वसंत दादांनी सुरू केलेलं हे जे कार्य आहे ना, अगदी सामाजिक कार्याबरोबर युवा पिढीला प्रबोधित करण्याचं, युवा पिढीला बॅक करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केलं जात आहे. खेळाडूंमधले जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देणारी ही स्पर्धा आपण पाहतोय. एखादा या स्पर्धेचा स्टँडर्ड जर आपण पाहिलं ना, इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय, विकेट आलाय, फलंदाज बाद झालाय, पहिली सफलता या ठिकाणी मिळते आहे. फलंदाज होत आहेत बॅक टू द पॅव्हिलियन. चषक 2025 ची गेली 15 वर्ष अविरत ही स्पर्धा. एखादं सुरुवात तुम्ही करावीत, एखादं शुभ कार्य तुम्ही करावत आणि बघता बघता 15 वर्षांची परंपरा त्याला लाभावी. आजकाल हे खूप दुर्मिळ दृश्य आपल्याला पाहायला मिळतं, परंतु
ही स्पर्धा मी म्हणेन येणारे 100 वर्ष अविरत का सुरू राहील तर बरेचसे युवा तरुण या स्पर्धांना आपलं योगदान देताना पाहायला मिळतात. अगदी सुरुवातीपासून म्हणजे पाहुणे मंडळी या ठिकाणी आलेही नव्हते, या लाईट्स लागलेल्याही नव्हत्या त्यावेळेला आम्ही इथे उपस्थित झालो आणि प्रत्येक जण आपापल्या दिली गेलेली जी जबाबदारी आहे ना ती जबाबदारी लीलया पार पाडताना आम्हाला पाहायला मिळालं. मग पाहुण्यांचं आगमन झालं, आरसी बाईंचं या ठिकाणी शुभागमन झालं. एक दिग्गज नेतृत्व या संपूर्ण रायगड जिल्ह्याचं नव्हे तर मी म्हणेन महाराष्ट्राचं दिग्गज नेतृत्व आरसी बाईंना मानणारं खूप मोठा वर्ग आहे आणि त्यांचं कार्य देखील तितकंच आणि त्यांच्याच समवेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करण्याची गेली 15 वर्षापासूनची जी परंपरा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. म्हणजे केवळ राजकीय क्षेत्रापुरतं मर्यादित न राहता केवळ राजकारण न करता राजकारणाबरोबर समाजकारणही करता येतं का? होय, समाजकारणही करता येतं. हे वसंत दादांनी सातत्यानं त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये दाखवलं. या विभागाचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीनं करता येईल, रोजगाराच्या संधीच कशा पद्धतीनं उपलब्ध केल्या जातील, या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधा कशा पद्धतीनं घडवल्या जातील आणि त्याकरता माझं योगदान कशा पद्धतीचं असेल हे त्यांनी नेहमीच प्रामाणिकपणे प्रयत्नशील राहिले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश म्हणून आज ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते जिथे तरुणांमधील जे कलागुण आहेत त्या कलागुणांना वाव देण्यासाठी एखाद्या IPLचा मगाशी रोशन सरांनी देखील म्हटलं की याला मिनी वानखेडे म्हणून मैदान पाहिलं जातं. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो, दैदिप्यमान सोहळा पाहतो, परंतु अशा प्रकारचा हा दैदिप्यमान जो सोहळा या ठिकाणी आयोजित केला ना हे सर्व परिश्रम आहेत अर्थातच या स्पर्धाच्या आयोजकांचा आणि प्रमुख आयोजक आदरणीय वसंतदादा कांडवले साहेबांचं. तर त्यांचं देखील आपण मनपूर्वक आणि हार्दिक आभार व्यक्त करूया. धावा धावफलकावरती आलाय, 2 षटकांचा खेळ संपलाय, 1 गडी बाद, 27 ही धावसंख्या धावफलकावर. दुसऱ्या षटकामध्ये खूप चांगलं कमबॅक राहिला आकाश. यावेळेला अतुलला अतुलनीय कामगिरी मैदानावर करावी लागेल. फिरकीचा जादूगर म्हणून देखील अतुलची ओळख आहे. 4 ते 5 पावलांचा रनअप आहे आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये ओढण्याचं काम तो फलंदाजांना करेल का? आकाश यांचे बंधू अतुल यावेळेला गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. खरं तर एकीकडे पेठ अर्थातच पप्पन 11 पेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये जर पाहिलं अगदी त्यांच्या शेजारचा हा संघ म्हणजे डेरिवली संघ यावेळेला मोठा फटका आसमान दाखवला गेलाय. पहिल्या चेंडूला सन्मान मात्र दुसऱ्या चेंडूवर केलाय कडा प्रहार 6 धावा. तर पहा या ठिकाणी हर्षल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. असंख्य आठवणी आहेत. पप्पन 11 म्हटलं ना तर पप्पन यांच्या असंख्य आठवणी आहेत परंतु इथे मात्र डाईव्ह लगावली आहे. पहा ही खेळ भावना आहे. प्रतिस्पर्धी संघाचा खेळाडू दुखापतग्रस्त झालाय का हे पाहण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा कोण गेला तर जवळचा क्षेत्ररक्षक. ही खेळ भावना आहे आणि हे सर्व पाहण्यासाठी तर ही स्पर्धा आयोजित आम्ही करतो. अगदी या खेळपट्टीचा आपण उद्घाटन सोहळा सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते पाहिला जिथं आपण श्री गणरायाच्या चरणी जणू साकडं घातलं की ही स्पर्धा निर्विघ्नपणे पार पडलोत. डाईव्ह लगावत असताना जीवाच्या अकांतानं तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये धावला परंतु या मातीनं त्याला समावून घेतलं का तर या मातीला आपण जो योग्य तो न्याय आहे ना जो योग्य तो मान आणि सन्मान मान्यवरांच्या शुभ हस्ते पूजन करून दिला आणि त्या मातीनं देखील अलगद एखाद्या बाळाला कुशीमध्ये घ्यावं ना तसं या खेळाडूला कुशीमध्ये घेतलं. फलंदाज आय थिंक या ठिकाणी निराश मुद्रेनं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूत परततोय परंतु ज्या खेळाडूचा आपण उल्लेख केला पप्पन यांच्या नावानं हा संघ आहे आणि त्यांचे सुपुत्र मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. विकेट नंबर 2 आली आहे. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. आपल्याला मर्यादित वेळेमध्ये आपल्याला सामने संपवायचे आहेत. आपल्यामुळे इतर कोणाला त्रास होणार नाही याची दक्षता आपण घ्यायची आहे. कारण ज्या दिल्या गेलेल्या तुम्हाला ज्या मर्यादा आहेत ना त्या मर्यादेचं पालन तुम्हाला करायचं आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ अ जेंटलमॅन्स आपण नेहमी म्हणतो. क्रिकेट हा खेळ जेंटलमॅन लोकांचा खेळ आहे आणि तुमची खेळ भावना ही क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाची आहे. मागील चेंडूवरती खेळाडू
पडला धडपडला त्याला पाहण्यासाठी त्याला सावरण्यासाठी इतर संघातील खेळाडू म्हणजे विपक्षी संघातील खेळाडू देखील गेले, परंतु त्याचे प्रयत्न अपुरे पडले. फलंदाज बाद झाला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिकेत पाटील इन ॲट नंबर 4. गोलंदाजी मार्क वरती अतुल भोईर. याही वेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा मानस होता. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. एक्स्ट्रा बाउन्स पाहायला मिळाला. यावेळेला मात्र जो अँगल बनवला गेला ना त्या अँगल खूप चांगल्या पद्धतीने वापर होतोय. निर्धाव चेंडू येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरती दबाव बनवणारा चेंडू असेल. पंचांनी डेड बॉल चेंडू घरार घोषित केलाय. ओ याही वेळेला आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा मानस. खरं तर इथे थोडासा दबाव जो आहे ना तो दबाव आता फलंदाजी करणाऱ्या अर्थातच मानसी स्पोर्ट्स माफ करा पप्पन 11 पेठ या संघावरती पाहायला मिळते. परंतु इथे पुण्यामध्ये चेंडू होता. त्या चेंडूला दाखवलाय आसमान. मागील 2 चेंडू जरी निर्धाव असले तरी माझ्या मनगटामध्ये ती ताकद आहे. हा दर्शवणारा फटका सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांन करता. रन्स 40 धावा धावफलकावरती आल्यात. इट्स 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. बॅट बदलण्याचा निर्णय फलंदाजांना घेतलाय. खरं तर पहिल्या ज्या पद्धतीनं 2 चेंडू डॉट आले होते थोडंसं मानसिक दडपण होतं, परंतु शेवटच्या चेंडूवरती आलेल्या षटकारानं त्या दडपणामधून स्वतःला सावरताना पाहायला मिळाला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 40 धावा धावफलकावरती आल्यात. इथून आजच्या रजनीतील सर्वोच्च सांघिक धावसंख्या देखील आपल्या नावावरती करताना पप्पन 11 पेठ हा संघ पाहायला मिळतो. पहिल्या सामन्यामध्ये 38 धावा ही सर्वोच्च सांघिक धावसंख्या होती. त्याचा यशस्वी पाठलाग शेवटच्या षटकामध्ये केला गेला. पहिला विजय संपादित केला आणि त्यानंतर तो संघ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला आणि अगदी तोच खेळ मैदानाच्या आतमध्ये पप्पन 11 पेठ संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या ठिकाणी जर गोलंदाजी आपण पाहिली ना तर शंकर गायकवाड पहिलं षटक हाताळलं. हा शंकर वगळता आकाश, अतुल आणि अमीर तीनही भोईर बंधू आणि तीनही सख्य बंधू यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर याही वेळेला आडव्या बॅटचा प्रहार केलाय. पाहूया 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी येत आहेत. मात्र केवळ दर्शक बनून 2 क्षेत्ररक्षकांना भेदून गोळीच्या वेगानं चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. तर या ठिकाणी आणखीन एक दमदार चौकार पाहायला मिळालाय. प्लॅटफॉर्म रचला गेलाय, पाया रचला गेला. आपण म्हणतो ना की एखादी उंच इमारत बांधायची असेल ना तर त्याकरता त्याचा पाया भक्कम असणं गरजेचं आहे. पाया भरडीचं काम पहिल्या 3 षटकांमध्ये 40 धावांनी केलं आणि आता केवळ विजयाचा कळस रचण्याचं काम हे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये करताना, परंतु ज्या धावांना मर्यादित रोखण्याचं काम ज्या संघनायकाने विश्वास दर्शवलाय ना त्या विश्वासाला विश्वासार्थ गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल. जरी पहिल्या चेंडूवर चौकार आला असला तरी दुसऱ्या चेंडूवरती मात्र मिळते सफलता. फलंदाज बाद धावबाच्या स्वरूपात. मध्ये आता तुमच्याकडे पर्याय नाहीये. विचार करण्यासाठी जास्त वेळ नाहीये. षटक क्रमांक 4 पहिल्या सत्रातील अंतिम षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे आणि तिथून जर का तुम्हाला एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर 4 षटकांमध्ये किमान 50 प्लस किंवा 55 प्लस ही धावसंख्या धावफलकावर उभारावी लागेल. यावेळेला कव्हरच्या क्षेत्रातून कव्हर आणि मिड ऑफच्या दिशेने चेंडू वळवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. दुसरी धाव घेण्याचा माणस आणि दुसरी धाव देखील या ठिकाणी लिलया पूर्ण केली जाते. पहिली धाव वेगाने घेणं गरजेचं होतं. ती पहिली धाव वेगाने घेतली गेली आणि त्यामुळेच थोडंसं फंबल आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा धावफलकावरती. 2 नव्याने संघ जाऊन पोहोचलाय.
46 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक 4 या ठिकाणी मैदानावरती सुरू असताना अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 55+ पहिलं लक्ष असेल, कारण नाणेफेकीचा कौल तुम्ही जिंकलात. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय, प्रवाहाच्या विरुद्ध जाण्याचा निर्णय आतापर्यंत योग्य ठरलाय. परंतु शेवटच्या 3 चेंडूमध्ये कशा प्रकारे कमबॅक होणार, हळूहळू शिरकाव करायला सुरुवात केली आहे. डेरिव्हिली संघ देखील सहजासहजी हार मानणारा संघ नाहीये. शेवटच्या श्वासापर्यंत लढणं, अगदी शेवटचा चेंडू जोपर्यंत फेकला जात नाही, शेवटची धाव जोपर्यंत घेतली जात नाही, तोपर्यंत आत्मविश्वासानं मैदानावरती खेळणारा हा संघ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. एकूण धावांचा विचार केला, 1 डॉट बॉल. 46 धावा धाव फलकावरती आहेत. इथे पुन्हा एकदा संधी निर्माण केली आहे. क्षेत्ररक्षक स्वतः येतोय झेलच्या खाली, गोलंदाज कंप्लीट केला जातोय झेल. आणखीन एक फलंदाज इथून मात्र परततोय माघारी. विकेट नंबर प्रतिम संगीत, शिवमय वातावरण, भक्तिमय वातावरण. अगदी या मुख्य मंचापासून संपूर्ण मैदानाचा जर आपण एकंदर आढावा घेतला ना, तर एक भगवं वादळ जणू या मैदानावरती आपल्याला जरूर पाहायला मिळतंय. एकूणच जर पाहिलं तर विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणं हे सर्वाधिक महत्वाचं असतं. यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. आणखीन एक सफलता इथे मात्र मिळते फलंदाजाला. कमालीचा कमबॅक राहिलाय. यानंतरची होणारी लढत असेल अर्थातच शिवशाही पोएंजे आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र प्रेम ट्रान्सपोर्ट साईराम चिखले अजय यांचा हा संघ असणार आहे. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपलाय. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला गेलेला निर्णय, शेवटच्या षटकामध्ये मात्र हा निर्णय कुठेतरी अंगलट आल्याची चिन्ह पाहायला मिळत आहेत. धावा धाव फलकावरती आल्या 46 विजयासाठी 47 धावांचं लक्ष. ओव्हर टू सर. जय हनुमान भजन मंडळाचे पखवाज वादक सन्माननीय श्री लक्ष्मणजी झुमारे यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मी सुभाष पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. रोशन हे जे लक्ष्मण झुमारे बाबा आहेत, गेली 85 वर्ष म्हणजे वयाच्या 19व्या वर्षापासून भजन करतायत. म्हणजे वादक आहेत, ते चांगल्या पद्धतीने पखवाज वादक आहेत. ते पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये लक्ष्मण नालक्या म्हणून त्यांचं नाव लौकिक आहे. म्हणजे कोणी असं ओळखणार नाही की त्यांना आतापर्यंत चांगल्या पद्धतीने वादन ते करतायत आणि भजनाचे एक प्रमुख तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे लक्ष्मणजी झुमारे यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. मी नरेश पाटील आणि सुभाष पाटील यांना विनंती करतो की आपण मायेची आणि प्रेमाची उबदार शाल देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित करायचं आहे. पहा, स्क्रीनवर आपण ज्या व्यक्तिमत्वाला पाहत आहात, सुनील पाटील यांनी त्यांचं आताच ओळख पटवून दिली आणि खऱ्या अर्थानं प्राऊड फील होतं. सुनील पाटील अशी लोक आज एवढ्या वर्ष वारकरी संप्रदायाची सेवा करत असताना अगदी पहा, अजूनही मी म्हणेन अजूनही 100 वर्षापेक्षा जास्त आयुष्य परमेश्वरचरणी त्यांना लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूयात. धन्यवाद. तदनंतर सन्माननीय श्री सिंग सर, आमच्या गावाचे एक प्रमुख मान्यवर म्हणता येईल, आमच्या गावातच राहिला आहेत आणि गावाचं पूर्ण प्रेम त्यांच्यावरती आहे असे सिंग सर यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. रोशन ही स्पर्धा म्हटली, वसंत काठवले उपसभापती चषक म्हटलं की पूर्ण जिल्ह्यामध्ये सर्व जे क्रिकेट रसिक आहेत त्यांचं प्रेम या स्पर्धेला लाभलेलं असतं. म्हणजे आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल, सर्व राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कला क्रीडा क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी या ठिकाणी या भेटी दिलेल्या आहेत. त्यानंतर उद्याही काही मान्यवर आहेत, परवाई आहेत, ज्या ज्या मान्यवरांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की आज येता येणार नाही, तशा अनेक
दिग्गज नेते कार्यकर्ते म्हणजे ते कुठल्याही क्षेत्रातील असतील, राजकीय असतील, सामाजिक असतील, शैक्षणिक कलाक्रीडा क्षेत्रातील असतील, हे सर्व मान्यवर या स्पर्धेला आवर्जून भेट देऊन जात असतात. कारण ही स्पर्धा अशी आहे की रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे, पनवेल तालुक्यामध्ये नव्हे, सर्व स्तरावरती या स्पर्धेचं या ठिकाणी नावलौकिक होतं. म्हणजे वसंत काठवले उपसभापती चषक म्हटलं की सर्वांना उत्सुकता लागलेली असते ह्या चषकाची. आणि ह्या चषक ज्या रजनीला पहिल्यापासून आज पहिल्या रात्रीला सुरुवात झाली आणि अनेक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची, पाहुणे मंडळींची मांदियाळी या ठिकाणी आपण पाहत आहात. असंच प्रेम वसंत काठवले यांच्यावरती आमचं सर्व मान्यवरांचं आहे. आणि सर्व आमचे जे तरुण तडफदार आहेत, म्हणजे वसंत काठवले मित्रमंडळाचे सर्व जे सवंगडी म्हणतायत त्याला, जे त्यांच्या खांद्याला खांदा लावून जात आहेत, सर्व समाजसेवक असतील, सदस्य असतील, सर्व अग्रेसर आहेत, तुम्ही आता पाहताय. पुन्हा एकदा आम्ही जातोय रोशन सकपाळ यांच्याकडे. धन्यवाद. रोशन, ह्या मंडळाचे जे सदस्य आहेत जनार्दन चांगू पाटील, अतिशय चांगलं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा या ठिकाणी रंगली जातीये. हा खऱ्या अर्थानं आपण वेद विकासाचा या पत्राचे संपादक आपण सुनील पाटील यांना पाहिलं. सूत्रसंचालन, सुंदर सूत्रसंचालन आणि त्यांच्या न्यूज जरूर ऐकत जा. त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कारण या संपूर्ण रायगड मधल्या घडामोडी, नवे तर पूर्ण महाराष्ट्रामधल्या घडामोडी आपल्याला नक्कीच त्या चॅनलवर तुम्हाला पाहता येतील. चला मॅचकडे आपण. मानसी स्पोर्ट एरवली विरोधात मॅच असेल. अर्थातच पप्पन 11 पेट फलंदाजी करत असताना मानसी स्पोर्ट एरवली संघाने कमालीची फलंदाजी केली आणि खऱ्या अर्थानं पेट संघाने कमालीची फलंदाजी केली आणि टार्गेट ठेवलाय तो मात्र 47 धावांचा. बघा रोशन सर, रात्रीचे 10 वाजलेले तरी पाहुण्यांची ही गर्दी या ठिकाणी सुरूच आहे. रामदादा घरत या ठिकाणी आवर्जून ह्याला मॅचला भेट देण्यासाठी आलेले उपसभापती चषकाचे चाहते आहेत. प्रत्येक वर्ष राम घरत यांची उपस्थिती ही महत्वाची लावली जाते. त्यांचं स्वागत या ठिकाणी पनवेल पंचायत समितीचे माजी उपसभापती ज्यांच्या नावाने ही स्पर्धा भरवली जाते असे आमचे आदरस्तंभ आणि प्रेरणास्थान श्री वसंत काठवळे साहेब यांच्या शुभहस्ते रामदादा घरत यांचं या ठिकाणी स्वागत होतंय. धन्यवाद. आणि मी विनंती करेन, शिवसाई पुंजे संघाचा संघनायक आपण लगेच या, अन्यथा नियम कडक आहेत. प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. प्रेम ट्रान्सपोर्टची ओनर प्रेम चौधरी साहेब यांचंही इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल यावं आपण. आणि संजयजी पाटील यांना विनंती असेल. अर्थातच प्रेम चौधरी साहेब आणि संजयजी पाटील यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. मॅचला झालेली आहे सुरुवात. आरंभिक गोलंदाज आपण पाहू शकाल. पहिला बॉल, पहिली गोलंदाजी घेऊन येत असताना यावेळेला आपण पाहिलं अनएक्सेप्टेड बाउन्स. टप्पा खाल्यानंतर थोडासा उसळी घेतोय बॉल आणि टीमच्या टोटल मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाहीये आणि टार्गेट तिथेच मात्र स्टॉप झालेली आहे धावसंख्या. बॉलिंग ट्रॅकवर आपण हर्षद डाकी याला पाहाल. आमिर भुईर आणि आशिष मुंडे हे आघाडीचे 2 बॅट्समन. विकेटनं यावेळेला मात्र बॉलर तयार असेल. नेक्स्ट बॉल एज लागली आणि इथून मात्र कमालीची कॅच अफलातून एफर्ट. कव्हरला असलेला खेळाडू मात्र वाघासारखी झडप घेतोय बॉलवर आणि पहिला विकेट डाऊन. रिप्ले मध्ये आपण पाहिलं काय कमालीचा एफर्ट लावलाय. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ज्या रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल, एवढा भयंकर कॅच. म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेटला ज्या पद्धतीने पहा, हो जबरदस्त अगदी झेप घेतली बॉलवर आणि पहिला विकेट डाऊन. आउट कोण झाला तर एक मातबर खेळाडू आमिर भुईर ज्याच्यावर संपूर्ण जबाबदारी होती. यावेळेला मात्र अतुल भुईर मैदानामध्ये दाखल होतोय. आशिष मुंडे आणि अतुल भुईर. पहिला विकेट डाऊन होतोय 1 या धावसंख्येवर. इथून मात्र थोडासा आता साजेदारी बनवावी लागेल मानसी स्पोर्ट डेरवली संघासाठी. कारण 47 धावा तसं बघायला गेलं तर टेनिस क्रिकेटमध्ये फार मोठं आव्हान नाही म्हणता येणार. आणि ज्या प्रकारे मानसी स्पोर्ट डेरवली संघाचे बॅटिंग ऑर्डर आहे, मी म्हणेन त्यांच्यासाठी एवढा मोठा टार्गेट नसणार आहे. परंतु पाहूया ज्या प्रकारे गोलंदाजी झालेली आहे हर्षल डाकी याची.
तिसऱ्या बॉलवर मिळालेला विकेट हा मात्र एक मोठा टर्निंग पॉइंट. आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये मयूर असं घडणं मी म्हणेन अर्थातच विरोधी संघ आहे म्हणजे पेट संघ आहे त्यासाठी चांगले संकेत असतील. पप्पन 11 पेट विरोधात मानसी स्पोर्ट डेरवली. या दोन संघांमध्ये ही मॅच पाहाल. बॉलिंग ट्रॅकवर मात्र हर्षल डाकी मिस टायमिंग स्ट्रोक आहे बऱ्याच वेळ हवेमध्ये. आणखीन एक विकेट डाऊन. विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. अतुल भोईर सुद्धा हताश होऊन डगआउटच्या आसऱ्याला. इथून मात्र माघारी परत असताना अतुल भोईर कर्णधार आहे आणि चांगला खेळाडू आहे. परंतु या सध्याच्या घडीला मात्र त्याला जबाबदारीला चोख उत्तर देता आलेलं नाहीये. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. विकेट दरे हा खेळाडू आपण मैदानामध्ये पाहत आहोत. मी DPL ला त्याला खेळताना पाहिलं. चांगला खेळ केला पण DPL स्वतःच्या गावातल्या खेळाडूंच्या विरोधात होती. ही मॅच जी आहे पप्पन 11 पेट संघ जरी शेजारी असला तरी रोज आपण त्यांच्या बरोबर नसतो खेळायला. या गोष्टीची जाणीव मात्र मनात ठेवावी लागेल. आणि खऱ्या अर्थानं 47 धावांचा पाठलाग करत असताना जे महत्वाचे 2 विकेट गेलेले आहेत ते मात्र कुठेतरी मी म्हणेन वजेची बाजू असेल टीम मानसी स्पोर्ट डेरवली संघासाठी. सरळ बॅटने केलेला या बॉलला मागणी केली. पहिल्या धावेची डायरेक्ट हिट होताना विकेट दरे सारखा खेळाडू रनआउटच्या स्वरूपात बाद होणं मी म्हणेन मानसी स्पोर्ट डेरवली संघासाठी मोठा धक्का असणार आहे. संतोषजी महाराज सते शिवचरित्रकार. आणि आज मला अभिमानानं सांगावं वाटतं की आज ते ह्या वयामध्ये ज्या वयामध्ये काही वेगळी वळणं लागतात त्या वयामध्ये त्यांनी हरिभक्त परायण म्हणजे वारकरी संप्रदायाची संगत घेतली. त्या वाटेवर चाललेत आणि आमच्या विभागासाठी ही सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट. तर त्यांनाही नमस्कार असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि तुम्ही अमूल्य वेळ दिलात त्याबद्दल उपसभापती चषकामध्ये आपलंही संतोषजी महाराज स्वागत आहे. परंतु खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आता वळण मिळालंय. विकेट धरीची गेलेली रनआउटच्या स्वरूपात विकेट ही फार महत्वाची असेल. ती मात्र गोलंदाजी करत असलेल्या पप्पन 11 पेट संघासाठी. कारण अमीर भोईर आऊट झाला एक मोठा खेळाडू आहे आणि सध्याच्या फॉर्मॅट मध्ये अगदी फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आऊट झाल्यानंतर मिस टायमिंग स्ट्रोकनं अतुल भोईर सुद्धा आऊट झाला आणि रनआउटच्या स्वरूपात विकेट दरे. लॉफुल टॉस इथे सुद्धा मिस टायमिंग झाला. पाठीमागच्या पावलावर धावून झेल घेण्याचा प्रयत्न अवघड असतं परंतु एफर्ट चांगला. असं म्हटलं जातं अवघड तेव्हा कॅच असते जेव्हा आपल्या हाताना स्पर्श करत नाही बॉल. पण ज्या आपल्या 5 फिंगरपैकी कोणत्याही फिंगरला जर बॉलनं स्पर्श केलं तर तो झेल घ्यावा लागतो. मग तो अवघड नाही म्हणता येणार. परंतु इथे मात्र जीवनदान मिळालं. टीमची टोटलचा विचार केला आपण 3 धावा आहेत धावपळकावर. पहिलं षटक मात्र येतोय संपुष्टात. अतिशय दिमागदार पद्धतीनं हर्षल डाकी यानं पहिलं षटक संपवलं. रायबा तलेगाव संघाचे पॅकर आमचे प्रतापजी कंदारे प्रसादजी कंदारे यांचं इथं आगमन झालंय आणि आमचे रुकेश काटवले यांचे साडू आहेत. यायचं प्रसादजी कंदारे साहेब आपलं मनापासून स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. रायबा तळेगाव संघाचे पॅकर्स आणि खऱ्या अर्थानं नाती आहेत या गावामध्ये म्हणजे अर्थातच आमच्या रुकेश काटवले यांचे साडू आहेत. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. परंतु सध्याच्या घडीला काय घडतोय मैदानामध्ये कारण टीमची टोटल पहिल्या षटकानंतर आपण पाहिली 3 धावा धावपळकावर पाहायला मिळाल्या.
या षटकामध्ये 3 विकेट ही रनआउटच्या स्वरूपात एक आणि 2 विकेट मात्र हर्षल डाकी याच्या नावावर लगावल्या गेल्या. आता दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल पप्पन 11 पेठ संघाकडून. हर्षल म्हात्रे. हर्षल म्हात्रे यावेळेला आपल्याला पाहायला मिळेल आकाश भोईर आणि आता मात्र आशिष मुंडे. आकाश भोईर हाही दर्जेदार खेळाडू आहे. आता पाहावं लागेल तो दर्जा मात्र इथे दाखवणं गरजेचं आहे, कारण सध्याच्या घडीला मानसी स्पोर्ट डेरवली संघ खूप प्रचंड अडचणीमध्ये आहे. अगदी संपूर्ण अडचणीनं मी म्हणेन घेरलंय मानसी स्पोर्ट डेरवली संघाला. आणि या अडचणीच्या काळामध्ये आता गरज आहे ती फलंदाजीसाठी आशिष मुंडे आणि आकाश भोईरची. बॉलिंग ट्रॅकवर नव्यानं गोलंदाज हर्षल म्हात्रे तयार असेल. कमालीची गोलंदाजी हर्षल डाकी याची पाहिली. आता हर्षल म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर तयार. चिखले संघ आणि शिवसाई पोंजे दोन्ही संघाचे संघनायक आपण इथे हजर आहेत. संतोषजी महाराज सते आपणाला विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण 2 संघांमध्ये टॉस करावं. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न या बॉलला सोडून दिलता, परंतु हा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. आता निर्धाव खेळणं तुमच्या संघाला परवडणार नाहीये, कारण आता एक एक बॉल जसा जसा संपत जाईल तसं तसं तुमचा आस्किंग रन रेट पुढे वरती उंचावत जाईल. तो ग्राफ तो आलेख वरती जाईल. त्यामुळे आता प्रत्येक बॉलवर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. या वेळेला मात्र आडवा बॅटनं खेळाय. क्षेत्ररक्षक तिथे उभा असेल. आणखीन एक विकेट, आणखीन एक विकेट. आकाश भोईर माघारी परततोय. काय कमालीची गोलंदाजी पप्पन 11 पेठ संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या गोलंदाज हर्षल डाकी यांना पाहिलं. अवघ्या 3 धावा देत महत्वाचे 2 विकेट त्याच्या नावावर रनआउटच्या स्वरूपात 1 विकेट मिळवण्यामध्ये यश आलं. तदनंतर मात्र बॉलिंग करत असताना हर्षल म्हात्रे यांना अद्याप 2 बॉल फेकलेत. 1 विकेट 0 धावा. अडचणीचा काळ निर्माण झाला मी म्हणेन मानसी स्पोर्ट डेरवली संघासाठी, कारण अशा घडीला एकही फलंदाज मैदानामध्ये टिकून राहत नाहीये. परंतु आघाडीला आलेला बॅट्समन आपण इथे पाहाल तो आशिष मुंडे मात्र मैदानामध्ये हा सगळा खेळ डोळ्या देखत पाहतोय. अख्खा संघ पत्त्याच्या घराप्रमाणे कोसळताना पाहायला मिळतोय. आता नवीन बॅटर अभिषेक मुंडे मैदानामध्ये दाखल. हवेमध्ये खेळलाय अभिषेक मुंडे. याचा झेल जरी ड्रॉप झाला असला मी म्हणेन खूप चांगले संकेत आहेत, नाहीतरी आणखीन 1 विकेट जाताना पाहायला मिळाला असता. परंतु सिंगल धाव मिळाली बऱ्याच कालावधीनंतर. मात्र आशिष मुंडे आता मात्र स्ट्राईकला असेल. 15 बॉल 43 धावांची गरज आहे. आघाडीला आलेला हा बॅट्समन आहे, म्हणजे मनगटी ताकद आहे या खेळाडूमध्ये, क्षमता आहे. म्हणूनच तर कर्णधाराने आघाडीसाठी त्याची निवड केली. आणि आता सगळं काही आहे ते एका नावाच्या खेळाडूवर निर्भर, आणि त्याचं नाव आहे आशिष मुंडे. कारण या खेळाडूलाच आता खेळावं लागेल, कारण आता बॉटम ऑर्डरचे जे खेळाडू आहेत ते एवढे भरभक्कम नसतात. प्रेशराईज म्हणजे प्रेशर जे सहन करण्याची ताकद असते ती मात्र या खेळाडूंमध्ये कमी पाहायला मिळते. अशा वेळेला आघाडीला आलेला खेळाडू ज्यांनी बरेचशा अशा मॅचेस फिरवलेल्या असतात त्याला मात्र आपला आता सगळ्यात बेस्ट इनिंग खेळावी लागेल. परंतु तसं होऊन देतील हर्षल म्हात्रे पप्पन 11 पेठ संघाची गोलंदाज, हाही प्रश्नच आहे. ओ मस्त फिरून मारला यावेळेला वॅकंड एरियामध्ये सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं षटकार. बॉल आता 37 धावांची गरज आहे. आता मी मगाशीच म्हटलं की आशिष मुंडे हा एकमेव अपवाद आहे या संघासाठी. एकमेव विजयाचे स्वप्न दाखवणारा एक ठिणगी आहे, आणि त्या ठिणगीने जर आग पकडली ना तर वनवा लागेल. वेळेस या खेळाडूला थांबवणं किंवा जास्त वेळ या मैदानावर तो खेळाडू राहिला तर विजयासाठी हा धावा त्याच्यासाठी मोठ्या नसतील. पुन्हा एकदा लो फुल टॉस बॉल होता. यावेळेला स्टिकरवर लागला बॉल. मिड विकेट मध्ये थोडासा मिसफिल्ड झाला.
आणि दुसऱ्या धावेची मागणी केली आणि दुसरी धावेची मागणी पूर्णही झालेली आहे. अशा रीतीने 2 धावा आपण धावपटलावर पाहिल्यात आणि या 2 धावेनं टीमची टोटल 2 न मूव्ह होताना 12 धावा धावपळकावर. आता गरज असेल ती मात्र 13 बॉल आणि 35 धावांची. मयूर, 35 धावा 13 बॉल काय एवढं अवघड नाहीये मी म्हणेन, कारण अशा मॅच आपण बऱ्याचशा बघितल्यात. परंतु सध्याच्या घडीला घडलंय काय की यांच्याकडे आता मानसी स्पोर्ट डेरवली संघाकडे विकेट गेल्यानंतर बॅट्समन उरले नाहीयेत. फुल टॉस बॉल होता, या वेळेला मात्र पुन्हा एकदा कॉपी शॉट खेळलाय. बॅकवर्ड स्पेल लेग आणि फाईन लेगच्या डोक्यावरनं करा 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर चौकार. नडतोय प्रतिस्पर्धी संघ, अर्थातच पप्पन 11 पेट संघासाठी एकटा खेळाडू नडतोय. पाणी घेऊन जायचंय मैदानामध्ये आणि ज्या खेळाडूचं नाव आहे आशिष मुंडे. मी मगाशीच म्हटलं ही ठिणगी पेटली आहे मैदानामध्ये मानसी स्पोर्ट डेरवली संघाची. ही ठिणगी जास्ती वेळ जर हवा दिलीत ना याला तर वणवा लागेल, आग लागेल मैदानामध्ये. आणि तशा पद्धतीचा खेळ मात्र त्याच्या माध्यमातून होताना पाहायला मिळेल. 12 बॉल आणि आता जिंकण्यासाठी 31 धावांची गरज असेल. सध्याच्या घडीला आपण स्ट्राईकला अभिषेक मुंडे याला पाहाल. 12 बॉल 31 धावा म्हणजे अर्थातच 15.50 ची सरासरी प्रत्येक षटकामध्ये. पप्पन 11 पेट संघानं सुरुवातीच्या हर्षल डाकीचे षटक पाहिलं म्हणजे खूप प्रयत्न केले आणि आपण पाहिलं आता नवीन गोलंदाज रॉबिन बॉलिंग ट्रॅकवर असेल. 12 बॉल आणि गरज असेल ती 31 धावांची. रॉबिन हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाजी करत असताना 20 धावा ठोकलेल्या विरोधात असलेल्या मानसी स्पोर्ट डेरवली संघाचा 20 धावांचा कर्ज आहे डेरवली संघाच्या अंगावर. तो मात्र चुकता करावा लागेल आता बॅटिंग करत असलेल्या बॅट्समनला की तसं होऊ देणार नाही. रॉबिन हा पाहणं फार गरजेचं असेल, कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं 6व्या क्रमांकाला अभिषेक मुंडे आलाय. त्यामुळे आता एकीकडे आपण आशिष मुंडे याला पाहाल, एकीकडे अभिषेक मुंडे याला पाहाल, परंतु अभिषेक 6व्या क्रमांकावर आणि आशिष 2ऱ्या क्रमांकावर. त्यामुळे आशिषवर आता पूर्णतः स्वप्न निर्भर असतील मानसी स्पोर्ट डेरवली संघाचे. जागा बनवण्याचा प्रयत्न अगदी टो मध्ये टाकला बॅटच्या बुंध्याला आणि इथून मात्र आणखीन एक विकेट डाऊन. आता मानसी स्पोर्ट डेरवली संघाच्या खेळाडूंना करायचं काय तर जास्ती वेळ आशिष मुंडे याला ठेवणं अतिशय महत्वाचं असेल. नवीन बॅटर आपण कल्पेश शेळके याला पाहाल आणि पप्पन 11 पेट संघाच्या गोलंदाजांना तेच करायचं आहे की जेवढा वेळ तुम्ही या आशिष मुंडेला नॉनस्ट्राईकला ठेवाल तेवढा मजबूत स्थितीमध्ये तुम्ही जाल. आता मानसी स्पोर्ट डेरवली संघाचा नवीन बॅटर आपण कल्पेश शेळके याला पाहाल. आता 11 बॉल असतील आणि 31 धावांची गरज असेल. अशा वेळेला नवीन बॅटर म्हणजे जवळजवळ हा खेळाडू आहे तो 7व्या क्रमांकावर बॅटिंगसाठी मैदानामध्ये दाखल होतोय. पहिल्या बॉलवर सफलता मिळालेला गोलंदाज मात्र रॉबिन तयार असेल. हलक्या हाताने या बॉलला खेळला आणि ज्या इराद्यानं मैदानामध्ये खेळ करण्यासाठी कॅप्टननं त्याला पाठवलेलं तो इरादा मात्र सध्याच्या स्थितीला मात्र प्राप्त करताना पाहायला मिळतोय. आणि सिंगल धाव मिळाली. सिंगल धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धावसंख्या 17 धावा. आता गरज असेल 10 बॉल आणि 30 धावांची. आशिष नावाचं एक अडथळा आहे विजय आणि पराजयाच्या मध्ये पेट 11 पप्पन संघाच्या. हा खेळाडू शेवटपर्यंत जर मैदानामध्ये राहिला तर मात्र अडचणीचा काळ निर्माण होऊ शकतो. वर द विकेटनं बॉलर तयार. फ्रंट फुटवर येऊन या वेळेला मात्र बॉलला खेळून काढलाय
आणि इथून मात्र आशिष नावाचं वादळ शमलंय, शांत केलंय, आनंदाचा बांध फुटलाय पप्पन 11 पेठ संघाच्या सगळ्या खेळाडूंचा आणि आणखीन एक विकेट डाऊन. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होईल आता. शुभम भोईर आशिष एकमेव असा खेळाडू होता ज्याच्याकडून अपेक्षा खूप काही होत्या, परंतु त्यांनीही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शेवटच्या क्षणाला त्याच्या हाताला यश आलं नाही. अर्धवट मात्र सेनापती मैदानामध्ये आपल्या संघाला सोडून माघारी परततोय. रॉबिनला मिळालेलं कमालीचं यश पहा. छोटा खेळाडू आहे, स्विंग गोलंदाज आहे, मोठा फटका खेळण्याचा आमिष दाखवलेलं आशिषला आणि त्या जाळ्यामध्ये सापडला आशिष. नवीन बॅटर शुभम भोईर सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा थोडंसं फिल्डिंग जे रिस्ट्रिक्शन आहे तो थोडासा हळवताना पाहायला मिळतोय. TCR सर्कल मध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट पॉइंट, एक शॉर्ट वाईडिश लॉंग ऑन, अशा क्षेत्रामध्ये खेळाडू उभे आहेत. आणि इथून पहा आणखीन एक दे धक्का मानसी स्पोर्ट डेरवली संघाचा. आणखीन एक खेळाडू माघारी परततोय. यो 7 विकेट इथून मात्र जाताना पाहायला मिळत आहे टीम मानसी स्पोर्ट डेरवली संघाचे. नवीन बॅटर आपण पाहाल शंकर गायकवाड. मराठी समाज आखल समाजाचे अध्यक्ष अखिल भारतीय काय अखिल भारतीय छावा संघटनेचे अध्यक्ष आमचे नितीनजी पाटील यांनी या उपसभापती चषकाला दिलेल्या आहेत भरभरून शुभेच्छा. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. सिट डाऊन द ग्राउंड या बॉलला खेळलाय ऑन साईडला. इथून मात्र आपण पाहाल सिंगल धावा येईल आणि या सिंगल धावेनं मात्र काही बिघडणार नाहीये पप्पन 11 पेठ संघाचं. कारण सुरुवात फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुमचं फाउंडेशन किती मजबूत आहे, तुमची सुरुवात किती जोरदार होतीये त्याच्यावर सर्व निर्भर असतं. इथून सुरुवात मात्र पप्पन 11 पेठ संघाच्या हर्षल डाकी यानं करून दिली फक्त 3 धावा देत आणि त्यामुळे कदाचित प्रेशराईज झाला पूर्ण संघ. आणि अशा घडीला मात्र मजबूत स्थितीमध्ये लो फुल टॉस बॉल यावेळेला मात्र ऑन साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक उभा आहे तिथे सिंगल धाव येणार आणि या सिंगल धावेनं पुन्हा एकदा 1 धावसंख्या पुढे सरकेल. धावफलकावर धावा आहे त्या 19 धावा. षटकाची होते समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 विकेटच्या मोबदल्यात 19 धावा. अर्थातच 6 बॉल आता असतील आणि जिंकण्यासाठी 28 धावांची गरज. सहा बॉल 28 धावा. आशिष मुंडे जोपर्यंत मैदानामध्ये होता तोपर्यंत असं वाटलेलं, परंतु आणखीन एक खेळाडू जर आपण पाहिला ना विकेट दरे, तो रनआउटच्या स्वरूपात ज्यावेळेस बाद झाला त्यावेळेस एक मोठा झटका मिळाला मी म्हणेन मानसी स्पोर्ट डेरवली संघाला. आणि खऱ्या अर्थानं ते नव्हतं व्हायला पाहिजे होतं त्यांच्या मते, परंतु ते तसं घडलं. त्याला कारण आहे क्षेत्ररक्षण अगदी पप्पन 11 पेठ संघाचं मजबूत होतं. सध्याच्या घडीला आपण शेवटचा गोलंदाज पाहाल राजू डाकी. राजू डाकी हा गोलंदाज आपल्याला बॉलिंग ट्रॅकवर पाहायला मिळेल. 28 धावांची गरज आहे. 6 बॉल सोपं नसेल, परंतु पाहूया. क्रिकेट आहे, शेवटचा बॉल पर्यंत पाहावं लागेल. फिरून मारलाय फाईन लेग थर्ड मॅनच्या मधून खेळलाय हा बॉल जाणार आउटफील्ड. फाईन लेग आणि थर्ड मॅनला खूप फास्ट आहे आणि खास करून फाईन लेग चौकाराला.
यावेळेला आपण पाहिलं चौकाराला आणि चौकारानं मात्र पहिल्या चौकारानं सुरुवात तर झालेली आहे. असेच मोठे फटके सगळ्याच्या सगळ्या बॉलवर खेळावे लागतील बॅट्समनला तर आणि तरच या स्पर्धेमधलं आपलं अस्तित्व आपण कायम ठेवू शकता. पहिल्या बॉलवर चौकाराला राजू टाकी गोलंदाजी करतोय. 28 धावांची गरज आहे. आता 24 धावा. शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉल कॉल आहे. राजू टाकी दुसरा बॉल फेकतोय. 5 धावा खर्च करतोय 1 बॉल मध्ये आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी राहिली तर अवघड परिस्थिती राहील. फिरून मारलाय पुन्हा एकदा फाईन लेग थर्ड मॅनच्या मधून बॉल थांबणार नाहीये. आणखीन एक दर्जेदार चौकार. धावांची गरज आहे, परंतु 2 बॉल मध्ये आलेल्या 9 धावा सुद्धा कमी लिखता येणार नाहीयेत. 9 धावा आल्या 2 बॉल मध्ये. चांगला खेळतोय मी म्हणेन. लगातारच्या 2 बॉलवर आपण 2 चौकार पाहिले. कल्पेश शेळके मिडल ऑर्डरला म्हणजे अर्थातच 7व्या क्रमांकाचा हा बॅट्समन आहे. सिद्ध करतोय स्वतःला. मानसी स्पोर्ट संघामध्ये जागा बदलण्याचा प्रयत्न असेल यावेळेला. इथून मात्र पाहिलं आपण कॉलिंग होती, सिंगल धावेची मागणी केलेली. 9 सेकंडला असलेला बॅट्समन आपण शंकर याला पाहाल, परंतु नकार दिला कल्पेशनं. आता अवघड झालंय. 3 बॉल आणि 19 धावा. कारण इथून मात्र अगदी नकारात्मक स्थितीमध्ये आहे जवळजवळ. आणखीन एक डॉट बॉल इथून पाहायला मिळेल. आता 2 बॉल आणि आता 19 धावेंची गरज असेल. विजयाचे दरवाजे पूर्णतः खुल्ले झालेत मी म्हणेन पप्पन 11 पेट संघासाठी. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली. असं वाटलेलं की सुरुवातीच्या घडीला जे मानसी स्पोर्ट डेरवली संघाला गेलेले विकेट त्याच्यामुळे ही परिस्थिती ओढावली गेली. नाहीतर त्या संघामध्ये खूप दर्जेदार खेळाडू आहेत. यावेळेला उंच उडवला. या बॉलला हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक खेळखाळी येणार आणि इथून 8व्या क्रमांकाचा बॅट्समन माघारी परततोय. 1 साइडेड मुकाबला होताना आपल्याला पाहायला मिळेल. कारण आता मला तर औपचारिकता आहे. सिंगल बॉल असेल, 1 बॉल असेल आणि या 1 बॉलवर मात्र बॅट्समनना आता फक्त स्वीट फिनिश करायची आहे. शेवट गोड करायचंय. त्यापेक्षा आता त्याच्या हातामध्ये काही उरलेलं नाहीये. पाहूया तसा प्रयत्न असेल का. कारण पहिला विजयापर्यंतचा प्रवास अगदी मोकळा झालाय पप्पन 11 पेट संघाचा. फिरून मारला. यावेळेला बऱ्याच वेळा हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. 9वा विकेट इथून मात्र जाताना पाहायला मिळेल मानसी स्पोर्ट डेरवली संघाचा. आणि अशा रीतीने या सध्याच्या घडीला मात्र विजय प्रस्थापित करतोय अर्थातच पप्पन 11 पेट संघ. कडे आपण वळणार आहोत. ज्याने बॅटिंग करत असताना धुवाधार फलंदाजी पाहायला मिळाली. 9 बॉल आणि 20 धावांची बहारदार केली. बॉलिंग करत असताना आपण पाहिलं 3 धावा देत 3 महत्वाची गडी बाद करण्यामध्ये यश, 2 महत्वाची गडी बाद करण्यामध्ये यश आलं. तो रॉबिन्स साठी जाते मॅन ऑफ द मॅच. प्रशांत पाटील चिखले गावचा हा खेळाडू आणि चर्चेमध्ये असलेला खेळाडू. सगळ्या फॉर्मॅट मध्ये सातत्याने खेळ पाहायला मिळतो आणि आज त्याचा संघ यानंतरची मॅच खेळणार आहे. मजा येणार आहे. कारण अर्थातच त्यांच्या बरोबर आमचे प्रेम चौधरी साहेब असतील, संजय पाटील असेल, त्यांनाही विनंती असेल यायचं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद रोशन सर. तदनंतर या उपसभापती चषकाला ज्यांनी आवर्जून भेट दिली आहे असे प्रसादजी कंधारे